नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आता आपण वाळवण स्पेशल काही टिप्स बघणार आहोत। हा त्याचा दुसरा भाग आहे। याआधी एक व्हिडिओ पाहिला आहे। उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली आणि आता बऱ्याच गृहिणी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ देखील बनवायला सुरुवात करतील। वाळवणाचे पदार्थ बनवताना जास्त थंडीमध्ये बनवू नये, म्हणून यामुळे पदार्थ व्यवस्थित फुलून येत नाही। जास्त उशिरा बनवले तर वाऱ्यामुळे त्याच्यावर धूळ देखील बसू शकते। त्यामुळे शक्यतो हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते त्याच वेळेस हे पदार्थ बनवणे चांगले असते। उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवताना चांगलं ऊन असतं तेव्हाच बनवावे, तसेच कडक उन्हात वाळवावे, यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतात। मे महिन्यामध्ये वाळवणाचे पदार्थ बनवत असाल तर धुळीपासून वाचवण्यासाठी स्वच्छ सुती कपड्याने किंवा साडीने झाकून ठेवा। पीठ मळताना किंवा शिजवताना पाणी योग्य प्रमाणात असावं। जास्त पाणी असेल तर कुरडया पापड चिकट होऊ शकतात आणि बिघडू शकतात। कुरडया किंवा पापडाचं पीठ व्यवस्थित शिजलेलं असावं। कच्चे राहिल्यास कुरडया आणि पापड तुटू शकतात। कुरडया काढताना हलक्या हाताने काढाव्यात। जबरदस्ती जर काढल्या तर त्या कुरडयाचे तुकडे पडतात। पापड लाटताना मग ते कोणतेही पापड असो तेलाचा वापर कमी करा, नाहीतर काही दिवसांनी पापडाला खवट वास येतो। हिंग, मिरी, जिरं, मिरची आणि इतरही मसाले यांचा योग्य प्रमाणामध्ये उपयोग केल्यास पापड किंवा कोणतेही वाळवणाचे पदार्थ जास्त चविष्ट लागतात। तळणीचे पापड लाटताना जाडसर न लाटता शक्य तितके पातळ पापड लाटावे, म्हणजे तळताना ते छान फुलून येतात। कोणतेही वाळवणाचे पदार्थ कोरडे आणि हवाबंद डब्यातच भरावे, जेणेकरून त्यांना बुरशी लागणार नाही आणि ते वर्षभर टिकतील। बटाट्याचे वेफर्स पातळ आणि एक समान असावे। साबुदाणा पापडासाठी साबुदाणा 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा। मग त्यामध्ये पाणी जास्त नसावं आणि साबुदाणा अगदी मोकळा भिजला पाहिजे। साबुदाण्याच्या पापडासाठी साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत मिश्रण हलवत राहावं। मिश्रण चिकटसर होईपर्यंत शिजवावं। मिश्रण फार जाड होऊ देऊ नका, नाहीतर पापड देखील जाडसर राहतील आणि चांगले सुकणार नाही। साबुदाण्याच्या चकल्या बनवण्यासाठी मध्यम किंवा मोठ्या दाण्याचा साबुदाणा वापरावा। लहान साबुदाण्यामुळे मिश्रण लवकर चिकट होऊ शकते। साबुदाण्याच्या चकल्या चविष्ट होण्यासाठी उकडलेले किंवा किसलेले बटाटो, जिरं, मिरची, मीठ, दाण्याचा थोडा कूट आवडीनुसार घालावा। आवडत नसेल तर दाण्याचा कूट नाही घातला तरी देखील चालेल। मिश्रण जास्त चिकट वाटत असेल तर त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ करून देखील तुम्ही घालू शकता। चकल्याचं पीठ थोडंसं सैलसरच ठेवावं, त्यामुळे चकल्या कडक न होता कुरकुरीत होतील। तसेच पीठ चांगलं शिजू द्यावं, यामुळे चकल्याचे तुकडे पडत नाही। कच्च्या पिठामुळे चकल्यांचा चुरा होतो। साबुदाणा पापड बनवण्यासाठी साबुदाणा भिजवताना पाणी व्यवस्थित घालावं, जेणेकरून साबुदाणा मऊसर झाला पाहिजे। साबुदाणा चांगला फुललेला असेल तर पापड देखील छान होतात। साबुदाण्याच्या पापडासाठी साबुदाण्याचे मिश्रण फार पातळ किंवा फार घट्ट नसावं। साबुदाणा पापडाचं मिश्रण स्वच्छ प्लास्टिकच्या शीट किंवा सुती कापडावर चमच्यानं गोलसर पसरवावं। पुन्हा 2 ते 3 दिवस पूर्ण कोरडं होईपर्यंत वाळवायचं। जर पापड पूर्ण वाळले नाहीत तर ते तळताना फुटू शकतात किंवा तेल शोषून मऊ पडतात। वाळवताना पहिल्या दिवशी पापड हलवू नका, नंतर हलकेसे पलटवून घ्या। नागलीच्या पापडाच्या पिठामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घातल्याने नागलीचे पापड छान कुरकुरीत होतात। नागली, गहू, तांदूळ किंवा तळणीचे पापड जर मशीनने बनवत असाल तर थोडंसं बारीकच ठेवावं। जास्त जाड जर ठेवलं तर पापड सुकून भाकरीसारखे होतात आणि भाजल्यावर किंवा तळल्यावर फुलत देखील नाहीत। नागलीचे पापड बनवण्यासाठी पिठाचं मिश्रण तयार करताना पाणी व्यवस्थित खळखळून उकळून त्यामध्ये मिरं, जिरा, ओवा, आवडत असेल तर हिंग घालून त्यात हळूहळू थोडं नागलीचं पीठ टाकून ढवळावं, नाहीतर मध्येच गुठळ्या पडू शकतात। आणि हे पीठ बराच वेळ शिजू द्यावं। जेव्हा त्याचा छान वास येईल त्याच वेळेस पापड बनवायला घ्यावेत। पापड लाटत असताना हलक्या हाताने लाटावेत। अगदी पातळ किंवा जाड लाटून एक जाडसर पापड कुरकुरीत होत नाही। पापड मध्यम समप्रमाणात लाटावेत। कोणतेही वाळवणाचे पदार्थ उन्हात साधारण 2 ते 3 दिवस वाळवावेत। नागलीचे पापड वाळवताना रात्री पापड उचलून आतमध्ये ठेवावे। ओलावा जर आला तर पापड चांगले वाळणार नाही।
पूर्ण कोरडे झाल्यानंतरच डब्यात भरून ठेवावे। साबुदाण्याचे पापड बनवताना साबुदाण्याचा चीक जर घट्ट झाला असेल तर त्यामुळे थोडंसं कडकडीत गरम पाणी टाकून पातळ करावं। त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करू नये, नाहीतर साबुदाण्याच्या पापडाचे तुकडे पडतात। उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवताना, खास करून सांडगे बनवताना ज्या डाळी आपण वापरतो त्या स्वच्छ धुवून उन्हात वाळवून त्यानंतर त्याचं पीठ बनवून त्याचे सांडगे बनवायचे आहेत। कारण डाळींवर खूप जास्त पीठ, धूळ किंवा केमिकल्स लावलेले असतात, ते आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात, म्हणून डाळी धुवूनच वापराव्यात। बटाट्याचे वेफर्स बनवताना पाण्याला छान उकळी आल्यानंतरच त्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकायची, त्यानंतरच त्यामध्ये चिप्स टाकायचे। तुरटी टाकल्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र बनतात आणि त्यामुळे नेहमी बटाट्याचे वेफर्स बनवताना तुरटी अवश्य टाकावी। बटाट्याचे वेफर्स बनवताना त्यामध्ये मीठ घालायचं असेल तर थोडंसं जपूनच घालावं, कारण चिप्स वाळल्यानंतर थोडे खारट होतात, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं। उडीद डाळीचे पापड बनवताना पापड लाटल्यावेळी जर त्याला चिरा पडत असतील तर समजून घ्यायचं पापडासाठी लागणारे पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही, थोडंसं घट्ट आहे। त्या पिठाला अजून थोडंसं तेल लावून कुटून व्यवस्थित मऊ करूनच मग पापड लाटावे, त्यामुळे पापड चिरणार नाही। उडदाचे पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ घरीच तयार करायचं असेल तर उडीद डाळ साल नसलेली कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी, त्यानंतर भाजून किंवा उन्हात वाळवून बारीक पीठ करून घ्यावं। मैदा चाळण्याच्या चाळणीनं ते पीठ चाळून घ्यायचं। घरच्या घरी उडीद डाळीच्या पापडासाठी लागणारं पीठ तयार होईल, त्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार मसाले घालू शकता। उडदाच्या पापडामध्ये जर तुम्हाला घरच्या घरी करून मसाला घालायचा असेल तर तो मसाला व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घ्यावा, जेणेकरून त्यामध्ये तो जाडसरपणा असेल तर निघून जाईल आणि पापडात एकसारखा मसाला येईल। तसंच मसाल्याचं प्रमाण देखील योग्य असावं, मसाला कमी झाला तर पापड तितके चवदार लागत नाही। मिक्स डाळीचे सांडगे बनवताना डाळीचं पीठ थोडंसं जाडसर म्हणजे भरड असावी, जेणेकरून सांडगे छान चविष्ट आणि रवाळ बनतील। बटाट्याचे चिप्स शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यावे, जर कच्चे राहिले तर वाळल्यानंतर चिप्सच्या कडा काळ्या पडतात। कुरडया पापड बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे मसाले वापरा, त्यामुळे पदार्थाची चव उत्तम राहते। वर्षभर चांगले टिकणारे बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बटाट्याची निवड करणे आवश्यक आहे। बटाट्याचे पापड बनवताना चांगल्या जातीच्या बटाट्याची निवड जर केली तर पापड चांगले कुरकुरीत होतात आणि वर्षभर चांगले टिकतात। बटाट्याचे पापड बनवताना बटाटा कच्चा नसावा याची खात्री करूनच घ्यावी। पापड बनवताना सहसा आपलं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं। बटाट्याचे पापड बनवताना बटाटे चांगले शिजून घ्यावे, बटाटा जर आतून कच्चा राहणार नाही याची खात्री करून घ्यावी। जर बटाटा आतून कच्चा राहिला तर पापडाची चव बिघडू शकते आणि बटाट्याच्या पापडाचे तुकडे देखील पडू शकतात। बटाट्याचे पापड बनवताना बटाटे उकळून घेतो, प्रेशर कुकरमध्ये घालून बटाटे शिजवून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यावं, नंतर बटाटा थोडा वेळ चाळणीत ठेवून त्याचं अतिरिक्त पाणी निथळून घ्यावं। बटाटे थंड झाल्यानंतरच त्याला मॅश करून घ्यावं, यामुळे पापड चांगले बनतात। पापड बनवताना त्यामध्ये मीठ कधी घालावं याची योग्य वेळ असते, परंतु आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, हे पापड बिघडण्याचं मुख्य कारण असू शकतं। बटाटा उकडून किसल्यानंतर त्यात लगेच मीठ घातलं, बटाटे थोडे गरम आहेत, त्यातून वाफ येत आहे, अशातच आपण मीठ घातलं तर बटाट्याला पाणी सुटू शकतं। पापडाचं मिश्रण सैल पडून मिश्रण पातळ होऊ शकतं, परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाही आणि पापडाचे तुकडे पडू शकतात। तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।